आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचे फॉर्म्युला बघणार आहोत. एक फॉर्म्युला डेरिव्हेटिव्हचा आणि त्याच्या रिलेटेड फॉर्म्युला इंटिग्रेशनचा. ह्या मेथडनं जर तुम्ही फॉर्म्युले लक्षात ठेवलात, एक तर तुम्हाला डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला लक्षात राहील आणि इंटिग्रेशनचा फॉर्म्युला पण लक्षात राहील. राईट. तर असं जर फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवला तर M2 चे प्रॉब्लेम सोपे जातील. M2 चा प्रॉब्लेम सोपे गेले तर तुम्हाला मॅथ बद्दल कॉन्फिडन्स येईल आणि तुमची M2 बद्दल भीती निघून जाईल. राईट. तर आता या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन फॉर्म्युला बघा. फर्स्ट फॉर्म्युला डेरिव्हेटिव्हचा, डेरिव्हेटिव्ह ऑफ x इक्वल्स टू 1. बघा याला वाचताना काय म्हणायचं, डेरिव्हेटिव्ह. लिहिताना काय लिहायचं, d/dx. राईट. डेरिव्हेटिव्ह ऑफ x इक्वल्स टू 1. राईट. मग ह्या 1 चं इंटिग्रेशन, हा इंटिग्रेशनचा फर्स्ट फॉर्म्युला, इंटिग्रेशन ऑफ 1 into dx इक्वल्स टू x plus c. राईट. आता हे ह्या ठिकाणी 1 घेतला तरी चालते, नाही घेतला तरी चालते, कारण 1 into dxच होणार आहे. पण तुम्हाला इथं डेरिव्हेटिव्हच्या रिलेटेड फॉर्म्युला आपण ह्या ठिकाणी इंटिग्रेशनचा तयार केलेला आहे. ठीक आहे. तर असेच फॉर्म्युले तुम्हाला दररोज एक डेरिव्हेटिव्हचा त्याच्या रिलेटेड इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आपल्या ह्या YouTube चॅनल वरती तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि याचा फायदा तुम्हाला M2 चे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना नक्की होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपले ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोड मध्ये क्लासेस सुरू झालेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लास करायचा आहे त्यांनी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या ऑनलाईन क्लासेसच्या ऍपची लिंक दिलेली आहे. तर त्या लिंकला क्लिक करा आणि ऍप डाउनलोड करून घ्या. डाउनलोड करून घेतल्यानंतर रेकॉर्डेड कोर्स मध्ये जा. तुम्हाला सेकंड सेमिस्टर मध्ये अप्लाइड मॅथमॅटिक्स म्हणजेच M2 हा कोर्स मिळेल. तुमची कोणतीही ब्रँच असू द्या आणि महाराष्ट्रामधलं कोणतंही कॉलेज असू द्या, तुम्हाला हा सब्जेक्ट आहेच. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन क्लास करायचा आहे तर ऑफलाईन क्लासेस आपले नांदेडला आहे. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नांदेडच्या जवळच आहे आणि पूर्ण ऑफलाईन क्लास बद्दल तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे, आपल्या ऑफिसचा नंबर आहे आणि माझा पण पर्सनल नंबर मी दिलेला आहे. त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, आपला व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलेलं नाही त्यांनी जॉईन करून